हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज खूप दिवसातून डेली व्लॉग अपलोड करत आहे. आज रोज दिवसाची सुरुवात ही 6 वाजता होते. 6 वाजता उठून आम्ही खाली थोडं चालायला जातो. मग घरी आल्यावर मग मॉर्निंग रुटीन चालू होतं. पण आज उठायला उशीर झाला कारण सुवीर रात्री लवकर झोपला नाही आणि मिस्टरांना पण यायला उशीर झाला होता आणि त्यामुळे आज काही लवकर उठले नव्हते, त्यामुळे चालायला गेले नाही. इथे सानू आमची सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती आणि इथे मी देवपूजा करून घेतले आणि नंतर तुळशीच पुढे सुद्धा रांगोळी काढून तुळशीची पूजा करून घेतली. आणि आज सकाळपासून थोडा थोडा बारीक असा पाऊस पडत होता. नंतर संध्याकाळची भांडी मांडायची होती म्हणून भांडायला घेतली होती. सानू इथे आमच्या भाऊजींसाठी डबा तयार करत होती. तिथे लवकर जातात त्यामुळे लवकर डबा करायचा असतो. मग इथे मी दुपारच्या जेवणासाठी कणिक मळून ठेवली. तोपर्यंत सुवीर असा उठला होता. आता स्कूलला रेडी होणार आहे. आता स्कूलला चला, नाही सुट्टी आहे, स्कूलला जायचं. मंडेला असंच म्हणतोय कायम, सुट्टी नाही, स्कूलला आवरायचंय. चला डॉगी लागते आंघोळ करताना सुवीरला ना. आणि ना पप्पीला पिन आंबोला चलायला द्यायला. चला आता आंघोळ करायला जायचं. गरम पाण्यानं आंघोळ कर. सुवीरला आंघोळ घातली. मग नंतर त्याचं आवरून झाल्यानंतर मिस्टरांसाठी करायचा होता पुदिनाचा सरबत. तर इथे मी पुदिना घेतला आहे थोडा आणि एक आवळा आणि थोडं आलं घेतले. आणि नंतर पुदिनाचं सरबत झाल्यावर यामध्ये काळं मीठ आणि थोडा लिंबू पिळायचा असतो. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात पुदिना घेतला आहे. आल्याचं जरा साल काढून घेतलं आणि ते बारीक कट करून घेतलं आणि आवळासुद्धा बारीक असा कट करून घेतला आणि इथं पाणी गरम करून घेतलं आणि असं हे बारीक झालं आहे. हे खूप बारीक होत नाही म्हणून थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं. मग असं हे बारीक होते. परत यामध्ये थोडं गरम पाणी घालून मग हे गाळून घ्यायचं. पूर्ण असं गाळून घेतलं आहे. पुदिन्याचं सरबत हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. पोटातले जे विकार असतात ते कमी होण्यास याने मदत होते. शरीरातील थकवासुद्धा दूर होण्यास मदत होते. पोटात होणारी जळजळ, ॲसिडिटीमुळे होणारा त्रास हे पुदिन्याने कमी होतो आणि किडनीसुद्धा यामुळे चांगली राहते. त्यासाठी पुदिन्याचा सरबत अत्यंत महत्त्वाचा आणि गुणकारी आहे. मिस्टरांना आमच्या रोज लागतो आणि असा रोज करून द्यावा लागतो. आता यामध्ये मी काळं मीठ थोडं घातलं आणि हे पूर्ण हलवून घेतलं. हे आम्ही काळं मीठ आणलं आहे आणि त्यामध्ये थोडा लिंबू पिळून घेतला. लय जास्त पिळायचं नाही कारण आंबट होतं. मग सुवीरच्या बाबांना असा पुदिना सरबत दिला. नंतर सुवीरला स्कूलसाठी तयार करायचं. तर सुवीरच्या स्कूलमध्ये आहे आज ओणम सेलिब्रेशन. मग त्यासाठी असं त्याला तयार केलं. झालं का बाय करून? चला मग आता तुझी वाली बंद आहे आज सुवीर. काय माहित काय तर झालं असेल त्यामुळे ऑफ आहे. आता हे येते ह्यातले दोन्ही. काय करते? हा चेक करते म्हणते.
हो चेक करायला आपण डॉक्टरला तांदू. डॉक्टर नाही येत, मेकॅनिकल येते. हा भेटलं तांदू. इथला तांदू नाही आहे. हा आणि आम्हाला ते चालतं. वॉचमॅन. हा तांदू आणि ते डॉक्टर. हा हा सुवीरची फेवरेट बंद पडल्या ना लिफ्ट. हा आणि डॉक्टर येतो ना. डॉक्टर नाही, आणि मेकॅनिकल येते. मी त्यांनी आता ते करते ना. हा चेक करते आणि मग तुझी चालू होत्या लिफ्ट. तोपर्यंत ह्या लिफ्टने जायचं. ते ना. हा मग पट्टी बांधतो. पट्टी कशी बांधायची? लिफ्टला पट्टी बांधायची. मातीत होते. मग ठीक होते. आली, पाऊस आला. हो. सुवीरचे बाबा गेले छत्री आणायला परत. येता वेळ नव्हता ना, निघालो तेव्हा नव्हता. खाली आल्यावर पाऊस चालू. पाऊस चालू झाला खाली आल्यावर. सुवीरचे बाबा गेले छत्री आणायला. ना, ना, इथे बघ सुवीर. माझे बाबा आहे. त्याचं काय चाललंय? बस बस. काय इथे बघ ना. सुवीरला स्कूलमध्ये सोडून आल्यावर मग आम्ही नाश्ता करायला घेतो. सुवीरच्या बाबांना असा नाश्ता दिला. सकाळी काही चहा पित नाहीत, पुदिन्याचं सरबत पितात. त्यामुळे मग आता नाश्ता झाल्यावर मग चहा करून दिला. त्यानंतर इथं भाजी करायला घेतली होती. बटाटा, वाटाणा आणि फ्लावर अशी मिक्स भाजी इथं जेवणासाठी केली होती. नंतर डबासुद्धा करायचा होता म्हणून इथे चपात्या करायला घेतल्या होत्या. आम्ही दुपारचं जेवण आणि डब्याच्या चपात्या एकदमच करतात. जेवण झालं की मग सुवीरचे बाबा ऑफिसला जातात. त्यामुळे जेवण आणि डबा एक साथच करतो. सुवीरचे बाबा सुवीरला आणायला स्कूलमध्ये जातात. मी सकाळीच जाते, नंतर जात नाही. मग असं सगळं आवरून असं जेवण ते झाल्यावर मग आम्ही अशी फरशी पुसायला घेतो. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.